नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चौकोली यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आम्ही कोलिम पकडण्यासाठी आलो आहोत। कोलिम म्हणजे एकदम बारीक साईजची कोलंबी, ज्याची वाढ छोटीच असते आणि तो कोलिम पकडण्यासाठी एक विशिष्ट जाळं वापरलं जातं, त्याला कोलमाची साडी बोलतात आणि ती तुम्हाला मी नंतर दाखवतो। आज माझ्याबरोबर सिमोन आहे आणि आम्ही दोघे जण मिळून ही मासेमारी करणार आहोत। ही कोलमाची मासेमारी समुद्राच्या किनाऱ्यावरती केली जाते किंवा खाडीमध्ये, दोन्ही ठिकाणी कोलिम भेटतो। जो समुद्राच्या किनारी कोलिम भेटतो तो सफेद असतो आणि जो खाडीमध्ये भेटतो तो जरा कालपट असतो, म्हणजे काला रंगाचा जरा असतो। आता किनाऱ्यावरती जाऊन आपल्याला कोलिम बघायचं आहे, किनाऱ्यावरती कुठे कोलिम उडतो ना ते बघायचं आहे आणि जर एकदा आपल्याला कोलमाचं ठिकाण समजलं तर त्या ठिकाणी आपण कोलिम पकडणार आहोत। कारण कोलिम हा एका ग्रुपमध्ये झुंडमध्ये राहतो आणि तो आपल्याला एका ठिकाणी जर सापडला तर त्याच्याच आजूबाजूला भरपूर आपल्याला कोलिम सापडू शकतो। तर आता सिमोन कोलिम बघायला सुरुवात करेल आणि मी पण तुम्हाला दाखवीन की कशा प्रकारे कोलिम ओळखला जातो। बघा मित्रांनो, आता कोलिम बघतोय सिमोन। जर या काठीच्या समोरून 4-5 दाणे उडाले कोलिमचे म्हणजे कोलिम या ठिकाणी भरपूर सापडेल। सध्या आम्ही आहोत गोराईच्या बंदरावरती आणि सकाळचं वातावरण आहे, मस्त समुद्राला भरती सुद्धा लागलेली आहे। मित्रांनो, या ठिकाणी आता शिमोनला कोलिम दिसला आहे, 2-3 दाणे उडाले, त्याच्यामुळे आम्ही याच ठिकाणी आता कोलमाची साडी खेचायला सुरुवात करणार आहोत। आता शिमोन आपल्याला साडी उघडून दाखवेल ही साडी कशा प्रकारे आहे। बघा, ही आहे कोलमाची साडी। 2-3 वाव लांब असते ही साडी। ही साडी चादर प्रमाणे आहे, एकदम बारीक झाली आहे आणि याला कोलिम लागला ना की आपल्याला दिसेल, याच्यामधून पाणी पार होतो आणि कोलिम याला अडकून राहतो। आता साडी आम्ही खेचायला सुरुवात करू। एका बाजूला शिमोन आहे, बघा ही अशी साडी आहे आणि ती पाण्याच्या मध्यम थरामधून खेचायची आहे। जास्ती जर आपण खाली लावलं ना की कचरा लागेल साडीला। बाबा कोलिम बघा किती आहे। साडी खेचायला घेतली आणि बघा कोलिम लागलाय साडीला। बघा सफेद रंगाचा दिसतोय, तुम्हाला समजून नाही येणार, जेव्हा जास्त कोलिम गोला होईल ना तेव्हा तुम्हाला मी दाखवेन। जला आहे नाही का ना, कोलिम एक नंबर आहे। बघा माझ्या बाजूला भरपूर उडते। वरनच घे, गुलाल नको लावू। बघा एकदम किनाऱ्याच्या मी जवळ आहोत, जास्त खोल पाण्यामध्ये नाही गेलो। एकदा तू कसं कोलिम दिसते का दाखवते। बघा मित्रांनो, कोलिम लागलेला आहे पण तुम्हाला दिसणार नाही, बारीक आहे ना त्याच्यामुळे दिसणार नाही। जरा जास्त गोला झाला ना की तुम्हाला दाखवेन मी। मित्रांनो, बरीच साडी खेचून झालेली आहे आणि साडीला आता कोलिम पण दिसायला लागलाय, त्याच्यामुळे आम्ही आता एकदा उचलून बघू कसा कोलिम भेटते ते। बघा साडीला लागलाय कोलिम आणि अजून थोडा उडते कोलिम। चल तू एकदा। बघा साडी उचलली आहे आणि बघा आतमध्ये दिसते कोलिम। शिमोन तर गोला करेल। बघा मित्रांनो, साडी कवलाला घेतली शिमोनने, तुला कोलिम गोला करतोय। पाण्यात मुरू। बघा आता कोलिम दिसायला लागलाय, बघा एका ठिकाणी गोला झालेला आहे कोलिम। बघा मित्रांनो, हा कोलिम आहे, एकदम बारीक दाणे असतात त्याच्यामध्ये। जवल्याचा पिल्लू जरी बोलला तरी चालेल, जवल्याचा पिल्लू असतं ना तशा प्रकारे हा कोलिम आहे आणि हा खायला एक नंबर लागतो, त्याचे वडे जबरदस्त लागतात। पहिलेच याच्यामध्ये मस्त आलाय, कुठं करता जरा पिल्लूचा
हलकासा पिलो बस बघा. पहिल्या जुल्याचं कोलीम दाखवच म्हणून करायला. पहिल्या जुल्याचं कोलीम बरं आयला म्हणजे आपली बोनी बरी जाईल. असं पाणी काढायला लागते आता बस. कोलीम ठेवण्यासाठी आम्ही पिशवी आणलेली आहे. आता घ्या आता बस काय घ्यायचं आता तिको. बघा मित्रांनो कोलीम सारी टाक सारी टाक साईडला सगळं. बघा आपल्याला एक मुठीभर कोलीम भेटलेला आहे. आता असंच आपल्याला थोडा थोडा करून कोलीम गोळा करायचा आहे. बंदर खूप लांब आहे. आपण लांबपर्यंत जाऊ. आता आपण थोडंसंच खेचलं आहे आणि एवढंच खेचल्यानंतर हा आपल्याला कोलीम सापडलेला आहे. भारी वाटते कोलमाची साडी खेचायला. एकदम सकाळची वेळ आहे आणि सकाळचा आपला व्यायाम सुरू आहे. मस्त वाटते ना शिमोन सकाळचं वातावरण एकदम मस्त. चला आता दुसरी साडी आम्ही खेचायला सुरुवात करतो. नाही घे बारण. आता मित्रांनो आम्ही खोल पाण्यामध्ये जातो आहे आणि खोल पाण्यामधून साडी खेचून बघू कसा कोलीम येतो. आता पहिला झोला मी एकदम किनाऱ्यावरून घेतला होता. दुसरा झोला आता जरा खोल पाण्यामध्ये जाऊ. जर तिकडे जास्त कोलीम असेल तर समजेल. मित्रांनो दुसरी साडी आम्ही आता खोल पाण्यामधून घेतली. शिमोला कमरेवर पाणी जाईल आहे. अवरे पाण्यामध्ये आल्यावर पहिला होता तो एकदम किनाऱ्याच्या जवळून घेतला होता आणि आता ओन पाण्यामधून खेचता होऊन तर समजेल. या ठिकाणी जर जास्त कोलीम आला ते बरं होईल. कारण कधी कधी कोलीम जास्त खोल पाण्यामध्ये जातो आणि आपण किनाऱ्यावरती पकडायला लागतो. ते किनाऱ्यावरती भेटत नाही. त्याच्यामुळे सर्व ठिकाणी अशा शोध करायला लागते कोलमाचा. कोलमाचे वडे फ्राय केले ना की एक नंबर लागतात खायला. आणि बघू जर कोलीम जास्त भेटला तर त्याची रेसिपी तुम्हाला नक्की दाखवू. तू किती एकदा चला मित्रांनो आता साडी एकदा उचलू आणि बघू किती कोलीम येते. अरे बापरे कोलीम बहु आला रे. पहिला बुरो सोरो. हा बघा आता शिमोननी साडी गोळा करायला घेतले आणि कवरा कोलीम आला आणि ते तुम्हाला दाखवू. साडी बरोबर गोळा करायला लागते नाहीतर सगळा कोलीम निघून जाते. शिमोनला बरोबर माहिती आहे. तो गोळा करण्यामध्ये एक्सपर्ट आहे. बराच कोलीम आला आहे. पहिले झुल्यापेक्षा जरा जास्त समजतं कोलीम. पाचशे ते कमी कॅमेरा तुम्ही इथे. बघा मित्रांनो दुसऱ्या वेळीचा तर कोलीम गोळा करून झालेला आहे. हो राहिला कोलीम. बघा मित्रांनो दुसऱ्या वेळी पण चांगला कोलीम भेटला आहे. आम्ही जरासाच झोला खिचला होता आणि लगेच उचलला तरीसुद्धा कोलीम बहु भेटला. बघा कवरा कोलीम आहे. चला आता गोळा कर कोलीम. बघा मित्रांनो कोलीम जास्त नको तुझी तुला पाणी लागते तर सगळं. हो ना जाऊ ना बस. बघा मित्रांनो मोठा बचका भेटलाय ना. पहिल्यापेक्षा जरा जास्त आयला कोलीम. बरंच झालं. अजून 2 झोले मारले ना का तलावरा कोलीम होल. पिशवी जरा भरली दिसायला लागली. 2च झोल्यामध्ये आपल्याला एवढं काम भेटलं बघा. मस्त आहे मित्रांनो. आता तिसरा झोला मी खेचत आहोत. चांगल्यापैकी साडी खेचून झालेली आहे आणि अजून आम्हाला थोडा खेचायची आहे. म्हणजे अजून तरी साडीवरती जास्त बार नाही आला. जरा बार आला ना साडीवरती किंवा आपण उचलू.
आता समजते म्हणजे असं जरा कोलिम उडतो ना ते दिसते, त्याच्यामुळे आम्ही जरा अशाच याच पट्ट्याला म्हणजे साडी खेचणार आहोत। शावकात घे, सकाळी सकाळी व्यायाम जाम चालू आहे ना शिमोन। आता शिमोन आपल्याबरोबर कंटिन्यू आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ पण खूप लवकर लवकर येत आहेत। अजून मासेमारीच्या वेगवेगळ्या पद्धती आम्ही घेऊन येऊ ना शिमोन। मस्त या ठिकाणी जाम कोलिम उडते, जर असाच कोलिम उडायला लागला ना की 4-5 झोल्यामध्ये आपल्याला घरी जायला लागेल। लाटा पण येतात या ठिकाणी, आता भरती चालू झाली ना त्याच्यामुळे लाटासुद्धा येतील मोठ्या मोठ्या। कोलिम मस्त उडते साडीवरती, जर जास्त प्रेशर आलं की समजायचं की साडीमध्ये कोलिम साचलेला आहे, कारण पाणी जायचा होल कोलिमुळे बंद होतो आणि त्याच्यामुळे साडीवरती जरा प्रेशर वाढते। मस्त कोलिम उडते या ठिकाणी। मित्रांनो तिसरा झोला बराच खेचून झालेला आहे आणि एकदा उचलून बघू कवरा कोलिम आला ते। चला हा काम झालं बघा, बराच कोलिम साचलेला दिसते बघा मित्रांनो। आता तिसरी सारी गोला केली आहे, अंगावर जा। बाबा बाबा तिसरी सारीन बघा कवरा कोलिम दिसते। बघा कोलिम कवरायला आहे ती। चला मित्रांनो आता तिसऱ्या झोल्यांचा कोलिम शिवून आता गोला करते पक्का, बघा पक्का कोलिम आयला आहे। जे 2 झोले घेतले ना त्या 2 झोल्यांचा कोलिम मिळून एकत्र केला ना की एवढा कोलिम होईल। शिमोन कोलमाचे कामामध्ये चॅप्टर आहे, त्याला बरोबर माहिती आहे साडी कशी खेचायची, कवरी आतमध्ये बुडायची दांडी आणि कसा कोलिम गोला करायचा। एक नंबर बघा कसना गोला आहे बघा, एक नंबर। त्याच्या हातामध्ये माय ना असना उंडा आलाय। सारी टाका तिथे 8 जबरदस्त। बघा 3 झोल्यांचा कोलिम बघा कवरा झालाय, एकाचं जेवायचं काम झालं, अजून 3 झोले मारले ना की दुसरा जो कोलिम भेटेल ना त्याच्यामध्ये दोघांचं जेवायचं काम होईल। भारी काम आहे, सकाळचं वातावरण आणि मस्त व्यायाम होते। असंच काम सकाळी केलं ना की खूप दिवस चांगला जातो। शिमोन मुले आता आपले व्हिडिओज दररोज तुम्हाला बघायला भेटतील, तर एक लाईक शिमोनसाठी नक्की करा। बाबा बाबा बघा बघा दुसरा झोला खेचायला सुरुवात केली आणि लगेच कोलिम लागलाय, कवरा कोलिम लागलाय। साडी चौथी बरीच खेचून झालेली आहे आणि एकदा तर उचलायची आहे, कारण साडीवरती जरा बार आलाय आणि त्याच्यामुळे आपण साडी एकदा उचलून बघू कवरा कोलिम आला ते। प्रेशर जास्त आलं की साडी उचलायची। शिमोनची तिकडे बघा कवरा कोलिम लागलाय बाबा, एकसारखी बुरो डायरेक्ट जोरानवर हो। बघा शिमोनने आता गोला करायला सुरुवात केली आहे आणि बघू कवरा कोलिम येते ते। आणि बेन ना येऊ कोलिम बेन ना, चल घे मित्रांनो। बघा चौथी वेलची साडी गोला झालेली आहे। होता बघा चौथी वेलचा कोलिम, नको नको पण बराच झाला कोलिम। थोडा थोडा करून करून आम्ही एवढा कोलिम गोला केला आहे बघा। मेहनत आहे, कारण साडी पण तितकी लांब खेचायला लागते। 10 मिनटं आम्ही साडी खेचतो तेव्हा जाऊन एक वेलची साडी आमची गोला करतो। म्हणजे असं बघायला गेलं तर आता 40-50 मिनटं झाल्यात आपल्याला हा कोलिम गोला करण्यासाठी। मित्रांनो आता समुद्राचा पाणी वरती आल्यामुळे आम्ही कोलिम पकडायचा बंद केला आहे, पण तरीसुद्धा आम्हाला दोघांना जेवणा एवढा कोलिम भेटलेला आहे। आता शिमोन आपल्याला दाखवेल कवरा कोलिम आहे ते बघा। कोलिम
बराच आहे. तुम्हाला मी घरी गेल्यावरती पलटी करून दाखवेन की नक्की कोलिम कसा दिसतो. तो बारीक असतो त्याच्यामुळे तुम्हाला दाखवायला जरा जमणार नाही, पण घरी एकदा पलटी केला ना की दाखवू कवरा येते. बघा मित्रांनो, कवरा कोलिम भेटलेला आहे. आम्हाला दोघांना लागते जेवणासाठी, तर बस आहे, दोघांना जेवण एवढं झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही जास्त वेळ आता थांबणार नाही, आता निघू डायरेक्ट घरी. मित्रांनो, तुम्हाला आजची कोलमाची मासेमारी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोली परिवारचा हिस्सा व्हा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा. भेटूया लवकरच, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. मित्रांनो, आता आम्ही कोलिम पकडून घरी आलो आहोत. आणि बघा, आजचा आपला कोलिम पिशवीमध्ये आहे. तर तुम्हाला मी पलटी करून दाखवतो. बघा मित्रांनो, कोलिम हा असतो कोलिम. बघा, तुम्हाला थोडंसं दाखवतो मी हातावरती तोडून. बघा, असे बारीक बारीक जे जवल्याचे पील असतात, छोटी कोलंबी, त्याला कोलिम बोलतात. एकदम बारीक बारीक पीस आहेत आणि हे आपल्याला एवढे भेटलेले आहेत. मस्त बघा, थाला एकदम काशा भरलेला आहे. त्यावेळी